आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक। सुनील तटकरेंच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादीच्या निवड अधिकाऱ्यांची बैठक पार पडणार। आज सकाळी 10 वाजता बैठक पार पडणार। अमित शहांच्या दौऱ्याआधी आज रायगडवर भाजपा आणि शिवसेनेचे मंत्री करणार पाहणी। भरत गोगावले, आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील पाहणी करणार असल्याची माहिती। पंतप्रधान मोदी 30 मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर। पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त। सुरक्षेसाठी नागपुरात 4000 पेक्षा जास्त पोलीस तैनात असणार। मोदींची सौगात आहे मोदी, ही सौगात आहे सत्ता आहे, बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार। भाजपच्या हिंदुत्वावर उद्धव ठाकरेंचे सवाल। ठाकरेंच्या परभणी आणि नाशिकच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे घेऊन फिरणाऱ्यांच्या विरोधात आम्ही आहोत। आम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, इसाईंसोबत। चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। ठाकरेंनी त्यांच्या पक्षवाढीसाठी काम करण्याची टीका। भाजप नेहमीच अल्पसंख्याकांच्या सोबत राहिली आहे। डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांना भारतरत्न कुणी दिलं? सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल। तर हिंदुत्वासाठी ठाकरेंच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नसल्याची ठाकरेंवर टीका। रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा 1 मे पर्यंत हटवा, अन्यथा आम्ही स्वतः पुढाकार घेऊन हटू। संभाजी ब्रिगेडचा सरकारला निर्वाणीचा इशारा। वाघ्याची अडचण की होळकरांनी निधी दिला याची अडचण? अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजेंचा टोला। तर वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून राजकारण करणारे शिवरायांच्या स्मारकाबाबत गप्प का? ठाकरेंचा सवाल। आसाराम बापूंचा संप्रदाय अद्याप संपला नाही। आसाराम बापू असून दोषी सिद्ध झाले नाहीत। आसाराम बापूच्या समर्थनार्थ माजी खासदार चंद्रकांत खैरेंचं अजब वक्तव्य।